सिल्लोडची जागा असेल, याशिवाय सांगलीची जागा असेल, मात्र या जागांमध्ये थेट आता ठाकरे गटाच्या उमेदवारांची नावं समोर आलेली आहेत. काय वाटतं, काँग्रेस आणि ठाकरे गटाने लढताना पाहायला मिळतील? हे बघा, त्यांची अलायन्स कधीही नॅचरल नव्हती आणि आज जे लिस्ट बाहेर आलेली आहे शिवसेना उबाठाची, तर आपण बघितली आहे की कुठे नाही तर कुठे हे उबाठा गट बाळासाहेबांची जी शिवसेनाची परंपरा होती त्याच्यातनं डायव्हर्ट होताना आपण बघतोय. शिवाजी पार्कचं भाषण आपण बघितलं, बाजूला राहुल गांधीजी बसले होते, तर 42 वर्षात पहिल्यांदा शिवतीर्थावरती शिवसेना उबाठा प्रमुख बोलताना माझे तमाम बंधूंनो, हिंदू गायब झाला. आज आपण बघितलं की पारंपरिक शिवसेनाची यादी हे नेहमी सामन्यामध्ये जाहीर व्हायची, तर तिकडनंही ते अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस डावडून आता ट्विटरवरती आले. मला वाटतं यांच्यावरती काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा हे पूर्ण त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये आहे आणि बाळासाहेबांचे विचार कुठे नाही तर कुठे हे ते विसरलेत आणि म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी हे जे अलायन्स आहे हे जास्त नॅचरल अलायन्स आहे आणि म्हणून तुम्हाला एकही वाद महायुतीमध्ये दिसत नाही. या 4 जागांमध्ये काय वाटतं, एकंदरीत भाजपला आणि एकंदरीत शिवसेनेसोबत आहे, कधीही टक्कर होऊ शकते, कधी होऊ शकते? हे बघा, भारतीय जनता पक्ष कोणतीही निवडणूक, ते जिल्हा परिषदची असो, नगरसेवकची असो, आमदारकीची असो की खासदारकीची असो, प्रत्येक निवडणूक आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची असते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेहमी म्हणतात की छोटी निवडणूक पण खूप महत्त्वाची असते आणि जेवढी ताकद आपण लोकसभेमध्ये लावतो तेवढी ताकद प्रत्येक निवडणूकमध्ये लावली पाहिजे. म्हणून आमच्यासाठी ही खूप महत्त्वाची निवडणूक आहे. भारतीय जनता पक्ष हे पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेला आहे आणि मी तुम्हाला हे ठामपणे सांगू शकतो, मुंबईमध्ये महायुतीची 6 पैकी 6 जागा लागणार. सर, अमोल कीर्तीकर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र खिचडी घोटाळ्यामध्ये आज त्यांना पाटील निवडणूक लढताना पाहायला मिळणार आहे. त्यांचा पहिली प्रतिक्रिया आली की मी भरघोस मताने निवडून येईल. काय तुमची प्रतिक्रिया? मी त्यांना शुभेच्छा देतो, कारण संजय पाटीलजी हे माझे खूप जुने मित्र आहेत. पण जसं महाभारतात कर्ण हे व्यक्ती तर अति चांगला होता, पण धर्मयुद्धमध्ये दुर्योधनच्या बाजूने होता आणि म्हणून परास्त झाला. तेच यावेळी ईशान्य मुंबईमध्ये पण होणार आहे. हेही एक राष्ट्रकार्याचं धर्मयुद्ध आहे आणि मी आव्हान स्वीकार करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची ताकद, मोदीजींचे केलेले विकास कार्य आणि जनतेमध्ये मोदीजींबद्दल अटल विश्वास हे निश्चितच ज्यावेळी मतपेट्या खोलण्यात येणार तर भारतीय जनता पक्षाचा कमळ हे पुन्हा एकदा मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात खेळणार याचा मला पूर्ण विश्वास आहे. अशा अनेक जागा आता पाहायला मिळतात की भाजप आता ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून कुठेतरी उमेदवारांना दाबण्याचा प्रयत्न करतात. मला माहीत नाही आहे, आपल्या मार्फतच मला हे बातमी आता भेटलेली आहे. या विषयाबद्दल मला काहीच कल्पना नाही.